आज 16 ऑक्टोबर अशा माणसाचा जन्म झाला की ज्या माणसाने ज्या गोष्टी काल्पनिक होत्या त्या गोष्टीवर प्रयोग करून त्याप्रमाणे ती गोष्ट बनवली. एक असं नाव ज्याने इतिहास घडवला, ज्याने दाखवून दिलं की जगात अशक्य काही नाही. चला तर मग या गोष्टीवरचा पडदा आपण बाजूला करूया आणि जाणून घेऊया की 16 ऑक्टोबरमध्ये नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि काय महत्त्व आहे या दिवसाचं. तर नमस्कार, मी आहे दुर्गा आणि आपले समथिंग न्यू या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या दिवशी काही महत्त्वाच्या घटना घडल्या. या दिवशी 1905मध्ये बंगालचा एक भाग झाला. कारण 1979ला खाद्य दिवस हा साजरा केला जातो. तसेच 1964मध्ये चीनमध्ये आपलं परमाणु परीक्षण हे चीननं सादर केलं. तसेच काही ऐतिहासिक घटना आहेत. तर त्यामध्ये पहिली घटना म्हणजे 1905 लॉर्ड कर्जच्या आदेशावरून बंगालचा विभाजन झालं. तसेच 1939मध्ये विश्वयुद्ध जर्मनीने दुसऱ्या ब्रिटिश क्षेत्रावर हमला झाला. तसेच 1951 पाकिस्तानचे पहिले लियाकत अली खान याची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली. तसेच 1964 चीनने आपले परमाणु परीक्षण केले. तसेच 1968मध्ये हरगोविंद खुराना यांना चिकित्सा क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हाच तो माणूस आहे की ज्या माणसाने पूर्ण जगाला दाखवून दिलं की अशक्य हे काहीच नाही. त्याने कृत्रिम जिन्हा तयार केला. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी हिचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने पूर्ण श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेले आहे. तसेच पृथ्वीराज सुकुमारन यांचाही आज वाढदिवस आहे. पृथ्वीराज सुकुमारन हे मल्याळम चित्रपटातील कामासाठी ओळखले जाणारे अभिनेता, निर्माता आणि पार्श्वगायक आहेत. यांचा जन्म 1982मध्ये झाला. तसेच वेदा कृष्णमूर्ती वयाच्या 18व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी एक माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांनी आपल्या दमदार कामगिरीने त्यांची एक वेगळी ओळख बनवलेली आहे. तसेच स्त्रियांना तुम्हीही काहीतरी करू शकता, काहीतरी बनू शकता, वेगळं असं तुमच्यामध्ये सुद्धा काही ना काही कौशल्य आहे, यांची एक उमेद, एक जाणीव आणि एक प्रेरणा म्हणून त्या उभ्या राहिल्या. कारण स्त्रीही काही कमी नाही. त्यानंतर जोनिता गांधी विविध भाषांमध्ये पार्श्वगायनासाठी प्रसिद्ध असलेल्या गायिका यांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांनी आपल्या गायनाने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेले आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये कोणता ना कोणता गुण असतोच. ते कोणत्याही क्षेत्रामध्ये आज कमी नाही आहे असं या स्त्रियांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यांनी समोर आपल्यासाठी फार मोठे असे प्रेरणास्थान बनवून दिलेले आहेत. तसेच राजीव खंडेलवाल यांचासुद्धा 16 ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा केला जातो. त्यांनी आपल्या अभिनयाने आपली अशी एक सिनेसृष्टीत वेगळी छाप तयार केलेली आहे व समोरच्या नवीन युवकांसाठी त्यांनी एक आपले प्रेरणास्थान म्हणून काम केलेले आहेत. तसेच अनिरुद्ध रविचंद्रन एक लोकप्रिय संगीतकार आणि गायक, विशेषतः तामिळ चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ते ओळखले जातात. त्यांनीसुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि डेली रुटीनची माहिती तुम्हाला माहीत जर करून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन माहितीसाठी आमच्या हाईप करा. आणि कोणती अजून तुम्हाला माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो. धन्यवाद.